आणि ते ओळखण्याची प्रक्रिया म्हणजे मी कोण आहे याचा विचार करायचा आहे. त्या प्रत्येक गोष्टीची मला किंमत कळायला पाहिजे. माझी प्रत्येक कृती जी आहे ना, ज्या कुठल्या मी वयोगटामध्ये आत्मसाक्षात्कार करूनच थांबायचं. आणि ती किंमत कशी कळेल? थोडंसं तत्वज्ञान होतंय असं वाटतंय मला. एक दृष्टांत त्याकरता. एक जुन्यातला वाडा होता, एक 100, 150, 200 वर्षापूर्वीचा. आणि जुन्यातली दारं, गडावरती आता तुम्ही कधी गेला असाल तर दारं बघितली असतील, तो दिंडी दरवाजा वगैरे, त्या दारांना बिजाग्र वगैरे हा प्रकार नव्हता. इंजिस असतात ना, ती नव्हती. ते दार असं हातानं उचलायचं, लावायचं, आवाज येणारं, करकर वाजणारं. सकाळ झाली की ते पुन्हा उघडून ठेवायचं. पण ती इतकी जड दारं, वाराबिराने ती हलायचीच नाहीत. नुसतं असं ओढलं जायचं. त्याचंच जडपणा इतका आहे त्या दारामध्ये. तो जडपणा दूर करण्याकरता, म्हणजे तो थांबवण्याकरता एक दगड त्या वाड्यामध्ये, त्या परंपरेनं आलेला, 2-4 पिढ्यांपूर्वी तो दगड ठेवलेला, दाराला अडसर. आत्ताच्या भाषेत सांगायचं म्हणजे स्ट्रॉपर. आणि ती दारं उघडायची, तो दगड ठेवून द्यायचा, दारं उघडी. पटकन कधी कुत्रं आलं पाठीमागे, आता कुत्र्याला काय आलाय ना कायदा, घरी पाळायचं नाहीये, हे आमच्या पूर्वजांना आधी माहिती होतं. कुत्री घरी होती, पण ती कुठे होती? अंगणात होती. फार त्याच्यावर बोलायला नको, कधीतरी वेगळं प्रवचन करूया त्याच्यावरती, दादरचाच विषय येतो. तो दगड, समजा अंगणात कुठे कुत्रं आलं, पापड वाळत घातले, तोंड घालतंय कुत्रं, तर कुत्र्याला मारण्याकरता नाही, नुसतं दगड टाकला तरी ते पळून जातंय कुत्रं. अशा करता तो दगड. वारा भरपूर आला, पापड वाळत घातले, त्या पापडाच्या त्या पेपरवर ठेवण्याकरता. आणि असा तो दगड, बरं कधी काम नसलं त्या दगडाला, तर फक्त तो अडसर घातल्यामुळे फक्त फिरण्याकरता, त्यामुळे इतकी वर्ष फिरून, 150, 250 वर्ष फिरून 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 असा गोल गरगरीत झालेला तो दगड. एक दिवस प्रसंग असा झाला, त्या घराच्या बाहेरून एक रत्नापारखी जात होता. त्या रत्नापारख्यानं ते दगड तो बघितला आणि मालकाला सांगितलं, जरा बघू, आणा हो तो दगड. बघितला दगड, आणि बघितल्यानंतर त्यानं मालकाला सांगितलं, अहो या दगडाला तुम्ही दगड म्हणताय, यामध्ये कोट्यावधी किमतीचं रत्न दडलेलं आहे. हे वाक्य ऐकल्यानंतर त्या मालकानं तो दगड तिजोरीमध्ये ठेवला, लॉक केला.